नमस्कार मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये 8,500 रुपये प्रति हेक्टर जिरायतीसाठी आणि बागायतीसाठी जास्त आहे, तर 8,500 रुपये प्रति हेक्टर पहिली मदत मिळालेली आहे. त्याचप्रमाणे रब्बीचे जे काही असतील 10,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे ही सुद्धा मदत मिळालेली आहे. तर अशा शेतकऱ्यांना आता तिसरा टप्पा जो काही आहे, म्हणजेच ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन 2 हेक्टरपेक्षा जास्त आहे, 2 हेक्टरपेक्षा जास्त शेतकरी असलेल्या शेतकऱ्यांना आता तिसरा टप्पा वाटप सुरू झालेला आहे. तर यामध्ये 3 हेक्टरपर्यंत सरकारने मदत जाहीर केलेली आहे. त्यामुळे आपणास 3 हेक्टरपर्यंत मदत मिळणार आहे. तर या यादीमध्ये मित्रांनो आपण पाहू शकतात की या शेतकऱ्याची शेतजमीन ही 4 हेक्टर आहे, परंतु या शेतकऱ्याला किती मदत मिळणार आहे? 3 हेक्टरपर्यंत. तर सुरुवातीला 2 हेक्टरचे पैसे या शेतकऱ्याला मिळालेले आहे. तर जे काही 8,500 रुपये प्रति हेक्टरप्रमाणे 17,000 रुपये सुरुवातीला मिळालेले आहे. त्याचप्रमाणे जे काही रब्बीचे 10,000 रुपये असतील ते सुद्धा मिळालेले आहे. आणि आता तिसऱ्या टप्प्यातील जे काही 8,500 रुपये या शेतकऱ्याचे राहिलेले आहे, तर हे सुद्धा आता या शेतकऱ्याला मिळणार आहे. तर तशा प्रकारच्या याद्यासुद्धा आता तयार होत आहे. तर अशा शेतकऱ्यांनी आता काय करायचे आहे, आपल्या नावासमोरील जो काही व्हीके नंबर आहे, हा व्हीके नंबर घेऊन आपणास आपल्याजवळील आपले सरकार सेवा केंद्र किंवा जे काही शेतू सुविधा केंद्र असतील तिथे जाऊन आपणास आपली जी काही ई-के-वाय-सी आहे, ही ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. तर ई-के-वाय-सी केल्याच्या नंतरच आपणास ही जी काही नुकसान भरपाई आहे, ही नुकसान भरपाई मिळणार आहे. तर सुरुवातीची जी काही मदत आहे या शेतकऱ्याला फार्मर आय डीनुसारच मिळालेली आहे. फार्मर आय डी या शेतकऱ्यांनी काढलेला होता. परंतु आता 3 हेक्टरपर्यंत ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र असतील, तर अशा शेतकऱ्यांचे व्हीके नंबर हे तयार होत आहे. तर अशा सर्व शेतकऱ्यांना आता शेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन आपली ई-के-वाय-सी ही करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचे सामायिक क्षेत्र असेल, तर सामायिक क्षेत्रामध्ये जेवढे शेतकऱ्यांची नावे असतील, तर अशा सर्वांचे आपणास काय करायचे आहे, आधार कार्ड आणि आपणास काय करायचे आहे, एक शपथपत्र तलाट्याला द्यायचे आहे. त्यानंतर हे जे काही अनुदानाची रक्कम आहे, ही कोणत्याही एका शेतकऱ्याच्या खात्यावर तेथे जमा करण्यात येईल आणि त्या शेतकऱ्याला सुद्धा यामध्ये व्हीके नंबर पडल्याच्या नंतर आपली ई-के-वाय-सी करून घ्यावी लागणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांची नावे ही यादीमध्ये नसतील, तर अशा शेतकऱ्यांनी आपल्या तलाट्याकडे आपले बँकेचे पासबुक, आधार कार्ड द्यायचे आहे. त्यानंतरच आपले जे काही नाव आहे हे यादीला येईल. यादीला आल्याच्यानंतर आपण आपली ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, हे होतं एक नुकसान भरपाईच्या बाबतीत आपल्यासाठी एक महत्त्वाचं असं एक अपडेट. भेटूया अशाच एका नवीन अपडेट, नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.